नमस्कार मंडळी, रोजच्या थाळीमध्ये आज आपण 3 नंबरची थाळी बघतोय। अगदी वेगळी आणि पटकन होणारी थाळी आहे, पण चविष्ट आहे। तर चला मग रेसिपी पाहूयात। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि थोडंसं खोबरं घ्यायचं आहे। तुम्ही सुक्क खोबरं, ओलं खोबरं तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। सोबतच इथं 8 ते 10 हिरव्या मिरच्या घ्यायच्या। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, पण ही भाजी थोडीशी तिखट असली की खाण्यात मस्त लागते। 1 चमचा जिरे घ्यायचं आणि असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आता पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं। तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि कढीपत्त्याची पाने व्यवस्थित तडतडून घ्यायची। सोबतच अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचा। एक बारीक चिरलेला कांदा टाकून परतवून घ्यायचा आहे। कांदा गुलाबी रंगावर येऊपर्यंत परतवायचा आणि त्यानंतर यामध्ये वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं। त्यासोबत अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर। जास्तीचे मसाले टाकायची गरज सुद्धा लागणार नाही। गरम मसाला पावडर ऐवजी तुम्ही किचन किंग मसाला देखील वापरू शकता। छान मसाले भाजल्यानंतर थोडंसं पाणी टाकून तेल सुटूसपर्यंत मसाल्यांना भाजून घ्यायचं आहे। आणि इथे मी आता चिरलेली वांगे टाकून घेत आहेत आणि सोबतच अर्धी वाटी तुरीची डाळ मी 1 तास आधी भिजत ठेवलेली होती, ती यामध्ये टाकून घेत आहे। अशा पद्धतीने जर का तुम्ही वांग बनवलं ना, इतकं भन्नाट लागते। तर आता हे व्यवस्थित असं आपण मिनिटभरासाठी परतवून घेऊयात आणि त्यानंतर पाणी लगेच टाकायचं नाही। थाळी झाकून थाळीवरती पाणी टाकून घ्यायचं आणि छान 3 ते 4 मिनिटे झाल्यानंतर थाळीतलं पाणी गरम झाल्यानंतरच आपण यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। बघू शकता मस्त अशी वाफ फुटलेली आहे वांग्याला। आता हे छान असं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जितपत रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घ्या, पण थाळीमध्ये पाणी ठेवूनच टाकून घ्या आणि वांग आणि डाळ व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर जवळजवळ 10 ते 15 मिनिटे लागतात मंद आचेवरती अशा पद्धतीने शिजवून घेण्यासाठी। तर बघू शकता 10 ते 15 मिनिटांनंतर याच प्रोसेसने मी मस्त अशी वांगे आणि डाळ शिजवून घेतलेली आहे। इतकं भन्नाट पद्धतीचं बनून तयार झालं। आता डाळ थोडीशी अखंडच ठेवायची, जास्त शिजवायची नाही। चमच्याच्या मदतीने थोडीशी मॅश करून घ्यायची, जास्त पण मॅश करायची नाही। तर इथं मस्त आपलं खरडा डाळ वांग बनून तयार झालेलं आहे। एकदा या पद्धतीने नक्कीच बनवून पहा, तुम्हाला फार आवडेल। नेहमीच वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीची भाजी बनवायला हरकत नाही। आता सुक्या भाजीकडे येऊयात। सुक्या भाजीमध्ये मी मेथीची भाजी बनवत आहे। तर कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आणि यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या ठेचलेल्या, 2 कांदे बारीक चिरलेले आणि 2 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। आता इथं यांना जास्त परतवायचं नाही, थोडंसं परतवून घ्यायचं। थोडंसं कलर बदलला की यामध्ये स्वच्छ धुतलेली मेथीची भाजी टाकून घ्यायची आणि वरून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मध्यम आचेवरती भाजी तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायची आहे आणि भाजी थोडीशी परतली की यामध्ये मी इथं 10 मिनिटे आधी भिजत ठेवलेली मुगाची डाळ वापरत आहे। तुम्ही कोणतीही डाळ वापरू शकता। ती डाळ यामध्ये टाकून घ्यायची आणि पुन्हा एकदम मोठ्या आचेवरती छान भाजी शिजूपर्यंत मिक्स करून घ्यायचं। तर इथं मी जास्त भाजी शिजवलेली नाही, थोडीशी कच्ची भाजी ठेवलेली आहे, कारण की आमच्या घरामध्ये थोडीशी कच्ची भाजी खायला फार आवडते। तर इथं मेथीची भाजी बनवून तयार झालेली आहे। तुम्हाला हवे त्या पद्धतीनुसार तुम्ही ही भाजी जास्त कमी शिजवून घेऊ शकता। तर जास्त तामझाम न करता इथं आपला आजचा मेनू बनवून तयार झालेला आहे, ज्यामध्ये वांगे आणि डाळीची खरडा भाजी बनवलेली आहे पातळ, जी अगदी भन्नाट लागते आणि सोबतीला सुकी भाजीमध्ये मेथीची भाजी बनवलेली आहे। तुम्हाला जर अजून हवं असेल तर बटाट्याचे काप वगैरे तुम्ही यासोबत बनवू शकता। तर मस्त अशी गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत ही वांग्याची भाजी नक्कीच एकदा ट्राय करून पहा। ही माझ्या पप्पांची रेसिपी आहे, त्यामुळे नक्कीच ट्राय करा। रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच थाळीच्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड आहेत, त्या देखील नक्कीच पहा आणि आपल्या गरजू मैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तसेच पुढची रेसिपी हवी आहे, कोणती हवी आहे ते देखील कमेंट्समध्ये नक्कीच सांगा। धन्यवाद।